विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी पोलीस मुख्यालय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण इथं मराठवाड्यातील 4 जिल्ह्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण गुन्हे आढावा बैठक घेतली आहे। पाहूयात। बैठकीला छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत, धाराशिव जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत अमना आणि श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांची उपस्थिती होती। या बैठकीमध्ये 4ही जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आले। अवैध शस्त्रे, दारू, गुटखा, गांजा आणि ड्रग्ज यांसारख्या विविध धंद्यांवर प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच जिल्ह्यातील वाहतूक नियमन, मोटारसायकल आणि चारचाकी वाहन चोरी रोखण्यासाठी उपाययोजना आखण्यावर देखील भर देण्यात आलाय। महिला सुरक्षेसाठी दामिनी पथक, भरोसा सेल, पोलीस काका दीदी पथक कार्यान्वित करण्यासह शाळा, कॉलेज या परिसरांमध्ये गुन्हे रोखण्यासाठी विशेष लक्ष देण्याचे आदेशही देण्यात आले। बैठकीमध्ये पोलीस दलामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI चा वापर वाढवणं, तसेच CCTNS, ई-साक्ष, आयगॉट प्रशिक्षण, ई-लर्निंग, EMOB ॲप, ई-ऑफिस, EHRMS यांसारख्या सॉफ्टवेअरचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तसेच या विषयांवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यावरही भर देण्यात आलाय। ही बैठक सकाळी 11 वाजता सुरू होऊन संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पार पडली।